मराठी सक्तीसाठी रिक्षा चालक जे परप्रांतीय त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की आम्ही जर मराठी भाषा बोलली नाही तर आमचा परवाना रद्द होईल, असं काय खरंच काय बघा, एक गोष्ट सांगतो, 1 मे पासून कारवाई ही होणारच. तुम्ही मराठी सक्ती हा राज्य शासनाचा 1989चा नियम आहे आणि त्यामध्ये सुद्धा आता आम्ही सुधारणा केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये. परंतु जर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे. भले तो रिक्षा चालक असू द्या किंवा टॅक्सी चालक असू द्या किंवा ओला उबेरवाला असू द्या. प्रवासी जर मराठीत त्याच्याबरोबर बोलत असतील आणि त्याला जर मराठी समजत नसेल तर त्या ठिकाणी भांडणं होतात, वादावादी होतात, पोलीस स्टेशनला FIR दाखल होतात. अनेक तक्रारीचे पाढे आजपर्यंत आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे भूमिका आमची स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे आणि मराठी शिकण्यासाठी साहित्यिकांनी काही पुस्तिका बनवलेली त्याचं विमोचनसुद्धा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्ही शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. परंतु तरीसुद्धा कोणी संभ्रमात राहू नये. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला मराठी अनिवार्य आहे.